प्राथमिक स्तरावरील इयत्तेतील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अचूक वाचन व लेखन करण्यासाठी विरामचिन्हाची ओळख व त्याचा वापर कोठे करावा याची माहिती असणे अनिवार्य आहे। त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी विषयाअंतर्गत विरामचिन्ह या घटकावर काही प्रश्न विचारले जातात। त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावा। तर चला व्हिडिओ बघूया। लक्षात ठेवा, विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे। आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो। वाचताना सुद्धा वाक्य कोठे कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे। ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात। विराम चिन्हे: पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्ण विराम, स्वल्पविराम, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, अवग्रह चिन्ह, काकपद चिन्ह। पूर्णविराम। विद्यार्थी मित्रांनो, आपण विराम चिन्हा अंतर्गत सर्वात आधी पूर्णविराम या चिन्हाची माहिती घेऊया। पूर्णविराम हे चिन्ह अशा प्रकारे दर्शवले जाते। पूर्णविराम या चिन्हाची ओळख झाल्यानंतर पूर्णविराम हे चिन्ह आपण कोठे वापरतो हे समजून घेऊया। एखादे विधान करणारे वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देण्यात येतो। उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो। इथे हे वाक्य पूर्ण झाले, त्यामुळे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो। दुसरे उदाहरण बघूया। ते चित्र खूप सुंदर आहे। इथे वाक्याचा बोध पूर्ण होतो आणि वाक्य या ठिकाणी पूर्ण होते, म्हणून आपण इथे पूर्णविराम देतो। आता तिसरे उदाहरण बघूया। एक होती मुलगी। या वाक्यात सुद्धा आशयाचा पूर्ण बोध होतो व वाक्य संपते, म्हणून आपण या ठिकाणी पूर्णविराम हे चिन्ह असे दर्शवतात व याचा वापर वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी करण्यात येतो। अर्धविराम। अर्धविराम या चिन्हाची माहिती घेत असताना अर्धविराम हे चिन्ह अशा प्रकारे दर्शवले जाते। अर्धविरामाचा वापर किंवा उपयोग आपण कोठे करतो? जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वी अवययांनी जोडली जातात तेव्हा या अर्धविरामाचा वापर केला जातो। उदाहरण बघूया। किरण हुशार आहे पण ती अभ्यास करत नाही। वरील वाक्यात पण हे उभयान्वी अवयय आहे, म्हणून ही दोन छोटी वाक्य जोडली गेली। तेव्हा किरण हुशार आहे या ठिकाणी आपल्याला किंचितसा विराम घ्यायचा आहे, त्यावेळी तिथे अर्धविरामाचे चिन्ह द्यावे लागते। आता दुसरे उदाहरण बघूया। गड आला पण सिंह गेला।
या ठिकाणी सुद्धा दोन छोटी वाक्य आहेत. पहिलं म्हणजे गड आला आणि दुसरं म्हणजे सिंह गेला. हे दोन छोटी वाक्य पण या उभयान्वी अव्ययाने जोडल्यामुळे इथे अर्धविराम या चिन्हाचा वापर करण्यात आला. म्हणजेच अर्धविराम या चिन्हाचा उपयोग दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अर्धविराम या चिन्हाचा वापर करतात. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम या चिन्हाविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया. अपूर्ण विराम हे चिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते. अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असतो तेव्हा अपूर्णविराम हे चिन्ह वापरावे. एखादे वाक्य झाल्यावर त्या वाक्याबाबतचा काही तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम हे चिन्ह द्यावे. उदाहरणार्थ, पुढील उदाहरणे सोडवा. आता हे जे वाक्य आहे याच्या पुढे अपूर्णविराम दिल्यानंतर त्याचा पुढील तपशील म्हणजेच उदाहरणे दिलेली असतात. आता दुसरे उदाहरण बघूया. परीक्षेचे वार. आता परीक्षेचे वार कोणकोणते आहेत? म्हणजेच पुढील तपशील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असा आहे. तेव्हा हा तपशील देण्यासाठी वाक्यात अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात. तिसरे उदाहरण बघूया. खेळाचे साहित्य. चेंडू, बॅट, स्टंप इत्यादी. या वाक्यात खेळाचे साहित्य पण कोणते हा तपशील जेव्हा लिहायचा असतो तेव्हा वाक्यात अपूर्णविरामाचा उपयोग केला जातो. म्हणजेच अपूर्णविराम ह्या चिन्हाचा उपयोग वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास होतो. स्वल्पविराम या विराम चिन्हाविषयी माहिती बघूया. स्वल्पविराम हे चिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते. स्वल्पविराम वाक्यामध्ये दोन प्रकारात वापरल्या जातो. एक म्हणजे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. ह्या वाक्यात बघूया. गंगा, यमुना, सरस्वती ह्या भारतातील नद्या आहे. इथे नद्यांची नावे एका पाठोपाठ आलेली आहेत तेव्हा नद्यांची नावे घेताना थोडेसे थांबावे लागते. त्या ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर होतो. स्वल्पविरामाचा दुसऱ्या प्रकारात कोठे वापर केला जातो ते बघूया. दुसऱ्या वाक्यात विराज पुस्तक दे असे हे वाक्य आहे. या वाक्यात विराजला हाक मारली आहे आणि पुस्तक द्यायला सांगितले आहे. म्हणजेच एखाद्याला हाक मारून काही सांगायचे असेल तर त्याच्या नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविरामाचा वापर होतो. विराज पुस्तक दे. विराज नावापुढे स्वल्पविराम देतो. म्हणजेच स्वल्पविरामाचा वापर दोन पद्धतीने केला जातो. एक म्हणजे एकाच जातीचे सलग नावे आली असल्यास व दुसरे म्हणजे एखाद्याला हाक मारून काही सांगायचे असल्यास नावापुढे स्वल्पविराम द्यावा लागतो. यानंतरचे पुढील चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह होय. प्रश्नचिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते. प्रश्नचिन्हाचा वापर केव्हा केला जातो हे आपण बघणार आहोत. ज्या वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिल्या जाते. उदाहरणार्थ, तू कोठे गेला होतास या वाक्यात आपल्याला काय लक्षात येते की इथे प्रश्न विचारला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. उदाहरण बघूया. अगं सोनल कुठे आहे?
या वाक्यात सुद्धा प्रश्न विचारला गेला तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. आता तिसरे उदाहरण बघूया. वेदिका, तू जेवण केलेस का? या वाक्याचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की इथे वेदिकाला प्रश्न विचारला आहेस की तू जेवण केलेस का? तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. म्हणजेच ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. उद्गार चिन्ह याविषयी माहिती जाणून घेऊया. उद्गार चिन्ह हे अशा प्रकारे दर्शवल्या जाते. आता याचा वापर कोठे केला जातो ते बघूया. मनातील आनंद, आश्चर्य, दुःख अशी एखादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी वापरले जाते. उदाहरणार्थ, बापरे केवढा मोठा हा हत्ती. आता या वाक्यामध्ये बापरे हा शब्द बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना प्रकट करतो. म्हणून ह्या शब्दानंतर उद्गार चिन्ह द्यावे. बापरे केवढा मोठा हा हत्ती. अहाहा काय देखावा आहे. आता या वाक्यामध्ये अहाहा हा शब्द भावना व्यक्त करतो. म्हणून भावना व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरावे. आता तिसरे उदाहरण बघूया. अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. या वाक्यात अय्या हा शब्द बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त करतो. म्हणून शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह द्यावे. अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह या विरामचिन्हाची माहिती बघत असताना यामध्ये दोन चिन्हाचा समावेश आहे. पहिले म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते, तर दुहेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते. तर अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. सुरुवातीला आपण एकेरी चिन्हाचा वाक्यात कसा उपयोग होतो ते बघूया. एकेरी अवतरण चिन्ह वापरताना वाक्यात एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आणि दुसऱ्याचे मत सांगताना होतो. आता याचे उदाहरण बघूया. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. या वाक्यात चले जाओ या शब्दावर जास्त जोर द्यायचा असल्याने इथे चले जाओ हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहिला जातो. तसेच एकेरी अवतरण चिन्हाचा आणखी उपयोग दुसऱ्याचे मत सांगताना केला जातो. उदाहरणार्थ, नुकतंच जेवण झालंय माझं असं मी त्यांना सांगितलं. आता या वाक्यात नुकतंच जेवण झालंय माझं असे मत त्यांनी सांगितले, तेव्हा हे मत दर्शवण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. दुहेरी अवतरण चिन्ह. आता आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कोठे केला जातो ते बघूया. एखाद्या व्यक्तीचे म्हणजेच बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे वापरताना होतो. उदाहरणार्थ, शरद म्हणाला मी सहलीला येईन. या वाक्यात मी सहलीला येईन हे शरदच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून इथे मी सहलीला येईन हे वाक्य अवतरण चिन्हात येईल.
दुसऱ्या उदाहरणात बघूया. काय खाऊ आणलास तिने विचारले. या वाक्यात काय खाऊ आणलास हे तिच्या तोंडचे जसेच्या तसे शब्द असल्याने इथे हे शब्द जसेच्या तसे दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. आता आपण संयोग चिन्ह याविषयी माहिती बघू व त्याचा वापर कोठे करतात याचा अभ्यास करू. संयोग चिन्ह हे याप्रमाणे दर्शवल्या जाते. छोटीशी आडवी रेघ. संयोग चिन्हाचा वापर कोठे केला जातो बघूया. जेव्हा दोन शब्द जोडायचे असतात तेव्हा वापरतात आणि दुसरा वापर होतो ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना होतो. उदाहरणार्थ, लांब लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली. या वाक्यात एकाच ओळीत पूर्ण वाक्याचा मजकूर बसत नाही, तेव्हा त्या वाक्यातील मजकूर हा पुढच्या ओळीत लिहावा लागतो. अशा वेळेस पहिल्या ओळीतील जिथे शब्द तुटतात त्या शब्दाजवळ संयोग चिन्ह देऊन पुढील वाक्य खालील ओळीत लिहिल्या जाते. दोन शब्द जोडताना सुद्धा संयोग चिन्हाचा वापर होतो. उदाहरणार्थ, आई वडील हे दोन शब्द जोड शब्द म्हणून जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. दुसरे उदाहरण म्हणजे प्रेम विवाह. यामध्ये सुद्धा संयोग चिन्ह देऊन हे दोन शब्द जोडायचे असतात. पुढील उदाहरण बघूया. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. या वाक्यात सुद्धा प्रथम उदाहरणाप्रमाणे मजकूर पूर्ण एकाच ओळीत बसत नसल्याने संयोग चिन्ह देऊन उर्वरित शब्द खालील ओळीवर लिहिल्या जातो. अशा प्रकारे संयोग चिन्हाचा वापर दोन ठिकाणी केला जातो. अपसारण. आता आपण अपसारण चिन्ह याविषयी माहिती जाणून घेऊया. अपसारण चिन्ह हे अशा प्रकारे दर्शवल्या जाते. अपसारण चिन्ह हे संयोग चिन्हाप्रमाणे जरी दिसत असले तरी त्यापेक्षा थोडी लांबी याची जास्त असते. हा फरक असतो. मात्र याचा वापर भिन्न भिन्न ठिकाणी होतो. आता आपण अपसारण चिन्हाचा उपयोग कोठे केला जातो ते बघणार आहोत. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, महाराज तुमचा राजवाडा जळून. या वाक्यात बोलणाऱ्याने पुढील मजकूर दिला नाही, अचानक थांबला. अशा वेळी अपसारण चिन्ह दिल्या जाते. आता दुसरे उदाहरण बघूया. मी तिथे गेलो पण. या वाक्यात सुद्धा बोलणाऱ्याला पुढील मजकूर द्यायचा नाही. अशा वेळेस अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. या पुढील विरामचिन्ह अवग्रह असे आहे. हे चिन्ह अशा प्रकारे लिहिल्या जाते. अवग्रह चिन्हाचा वापर कोठे केला जातो याची माहिती आपण जाणून घेऊया. एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना अवग्रह चिन्हाचा वापर केला जातो. बोलणाऱ्याला एखाद्या वर्णाचा उच्चार लांब करायचा असेल तेव्हा याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, अग ए किती तापलंय बघ. आता या उदाहरणात ए ह्या वर्णाचा उच्चार दीर्घ करायचा आहे. ए असा, तेव्हा या वर्णापुढे अवग्रह चिन्ह वापरले जाते. दुसरे उदाहरण बघूया. चला ना काका प्लीज.
मीनू म्हणाली. या वाक्यात सुद्धा प्लीज हे वर्ण दीर्घ उच्चार केलेले आहे. प्लीज म्हणून अवग्रह चिन्ह वापरले जाते. त्या पुढील उदाहरण बघूया. मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे. या वाक्यात सुद्धा मो ह्या वर्णाचा उच्चार लांब केला गेला, म्हणूनच याही ठिकाणी अवग्रह चिन्हाचा वापर केला गेला. आता पुढील उदाहरणात आपल्याला सहज लक्षात येईल. शी, इथे शीचा उच्चार दीर्घ आहे, म्हणून अवग्रह चिन्हाचा वापर होतो. म्हणजेच एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार केला जातो तिथे अवग्रह चिन्हाचा वापर केला जातो. विराम चिन्हातील शेवटचे आणि पुढील विराम चिन्ह म्हणजेच काकपद होय. हे चिन्ह अशा प्रकारे दर्शवल्या जाते. या चिन्हाचा वापर आपण बहुतेक वेळा करतो, परंतु या चिन्हालाच काकपद असे म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर मग आता आपण काकपद हे चिन्ह कसे दर्शवतात हे पाहिल्यावर त्याचा वापर कसा केला जातो हे बघणार आहोत. उदाहरणार्थ, मी खेळतो. हे वाक्य पूर्ण नाही, म्हणजेच लिहिणाऱ्याने लिहिताना ह्यातील शब्द विसरले आहेत. अशा वेळी हा शब्द नंतर मध्येच लिहायचा झाल्यास तो काकपद चिन्ह दर्शवून लिहिला जातो. वरील उदाहरणात मी आणि खेळतो यामध्ये काकपद देऊन राहिलेला शब्द वर लिहिला जातो. क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. आता वाक्य पूर्ण झाले आहे. दुसरे उदाहरण बघूया. राधा, राम आणि वेदिका आज गावाला गेले. या वाक्यात लिहिताना आणखी श्याम सुद्धा त्यांच्यासोबत गावाला गेला, परंतु त्याचे नाव लिहिताना विसरल्या गेले. तेव्हा त्याचे नाव ज्या ठिकाणी लिहायचे आहे त्या ठिकाणी काकपदाचा वापर करून त्यांच्यावर श्यामचे नाव लिहावे. म्हणजेच राधा, श्याम, राम आणि वेदिका आज गावाला गेले. अशा प्रकारे काकपद या चिन्हाचा वापर केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण विराम चिन्हे या अंतर्गत एकूण 11 चिन्हांची ओळख व त्याचा वापर कुठे करावा याविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेतली. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करण्यास विसरू नका. नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद.